मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आता दिवाळी जवळ येत आहे आणि आम्ही दरवर्षी किल्ला बनवतो. तर म्हणजे ह्या वर्षी पण किल्ला बनवायचा आहे आणि ह्या वर्षी आम्ही सिंधुदुर्ग बनवणार आहेत. तर इथे पूजाची तयारी केलेली आहे. चला नारळ फोडून घेऊया. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता आम्ही इथे किल्ला बनवणार आहेत आणि इथे अगरबत्ती लावूया आणि नारळ फोडून घेऊया. चला. सॉरी, आम्ही सिंधुदुर्ग नाही मुरुड जंजिरा बनवणार आहेत आणि त्याची आकृती आणि विटा लावून घेतलेल्या आहेत. ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, इथे आम्ही आकृती आखून त्याच्यावर विटा लावलेल्या आहेत आणि आम्हाला इथे बल्ब पण लावलेला आहे कारण इथे चांगलं दिसावं. आज आहे किल्ला बनवण्याचा दुसरा दिवस आणि माझ्या मागे तुम्ही किल्ला बघतच असाल. आता दगडं भरून आणि माती वगैरे टाकायची आहेत. इथे बघू शकता आम्ही लाल माती चालून घेतलेली आहे आणि माझ्या मागे तुम्ही इकडे बघतच असाल अजून माती आहे लाल, तर ती पण चालायची आहे. आणि तिकडे तुम्ही बघू शकता आम्ही विटांचं केलेलं आहे. तर तिकडे दगड टाकून आता माती पण टाकायची आणि पूर्ण भरून घ्यायचं आहे. तर आता ते पण थोड्या वेळात करू. आता चला ही माती पूर्ण चालून घेऊया. तर मित्रांनो, आम्ही ह्या बारीक चाललेली माती चालत होतो तर ते काय लवकर होत नव्हतं, पण आता आम्ही मोठी आणलेली आहे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इथे बघू शकता केवढी मोठी आणलेली आहे. मित्रांनो, चला आता इथे दगड टाकून पूर्ण भरून घेऊया. पूर्ण मातीचं भरून झालेलं आहे. आता पाणी पण आलेलं आहे, त्यामुळे आता आम्ही टाकी घेऊन पाणी भरायला चाललेलो आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही आम्ही किल्ला इथे असा बनवलेला आहे आणि इथे ड्रम पण भरलेले आहेत पाण्याचे. तर मित्रांनो, सकाळचा नाश्ता करत आहे कारण मला खूपच भूक लागली होती आणि इथे खिचडी भात आणि मिरगुटले आहेत. तर मित्रांनो, या खोक्याचे 2 किंवा 3 अजून घरं बनवूया. चला. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आम्ही 5 घरं आणि 1 मंदिर आणि 1 खंडर पण केलेला आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आम्ही चाललेली माती कालवलेली आहे पूर्ण. आता मिक्स करून ती चांगली घेतलेली आहे आणि किल्ल्याला आता साईडून मस्त लिपून घेऊया. आणि हर्षल पण तिकडे माती कालवते थोडीशी, बघू शकता. तर चला आता लिपून घेऊया. आता थोड्या वेळाला जेवण झालेलं आहे आणि आम्ही अशा इकडे फटी भरलेल्या आहेत. आता याच्या साईडनं म्हणजे विटा दिसत आहेत. इथे पूर्ण अशी इकडे तुम्ही बघू शकता हर्षल पण करते, मी पण इथे कालवलेली आहे. आता जाऊया तिथे म्हणजेच करूया, पूर्ण लिपून घेऊया आणि पाणी घेऊन त्याला पूर्ण चोलून वगैरे एकदम कडक चांगला करून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघतच असाल आम्ही किल्ल्याचं इकडून केलेलं आहे म्हणजेच माती लावून, पण त्या बाजून माती लावलेली नाही कारण माती पूर्ण संपलेली आहे. तर आता चला जाऊया माती आणायला आणि मी तिथंच भेटतो तुम्हाला. चला. आता मित्रांनो, आम्ही इथे आलेलो आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता लाल माती आहे आणि आताच खोदूया पटकन आणि पिशवीमध्ये घेऊन डायरेक्टली जाऊया. मित्रांनो, आम्ही ते माती भरलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता घेऊया म्हणजे आता सायकलवर तर भरलेली आहे. आता डायरेक्टली घरी घेऊन जाऊया आणि घरी घेऊन जायला तर खूपच आता
वेळ लागेल, खूप मेहनत लागेल, तेव्हा कसं तरी आम्ही घेऊन जाऊया. आणि इथे बघू शकता आरुने पण डोक्यावर घेतलेली आहे एक पिशवी. तर चला जाऊया आता घरी. मित्रांनो, आता आम्ही घरी आलेलो आहेत आणि आता इथे माझ्या समोरच पिशवी आहे. तर आता पटकन चालून घेऊया माती आणि काम परत सुरू करूया. मित्रांनो, रात्र पडलेली आहे आणि किल्ला किती बनलेला आहे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इथे बघू शकता एवढा किल्ला बनलेला आहे आणि आतमधली माती थोडीशी काढली कारण आणि इकडे साईडचे बघू शकता तुम्ही पिलर पण बनवलेले आहेत असे. आणि इथे एक टोपशी लावलेली आहे कारण ते विहीर बनणार आहे आणि इथे एक तल्लासुद्धा बनणार आहे. तर मित्रांनो, आता किल्ला राहिलेला आहे तो उद्या बनवूया. तर चला भेटूया पुढच्या दिवशी. मित्रांनो, आज आहे 3रा दिवस किल्ला बनवण्याचा. तर तुम्ही माझ्या बघतच असाल की आम्ही पिल्लर बनवलेले आहेत. आता थोडा तडका पडलेला होत्या तर ते तडका आम्ही भरत आहे थोडा पाणी लावून. आता अजून आतमधलं काय काय बनवायचं आहे तर चला आता आतमध्ये बनवायला घेऊया आजच. मित्रांनो, आज आम्ही किल्ला पूर्ण करायचा जरा प्रयत्न करू, बघू आज किल्ला पूर्ण होतो का. तर मित्रांनो, इथे बघू शकता ते असं बनवलेलं आहे आम्ही सर्व बाजून आणि ते तुम्हाला कालच दाखवलंच मी. इथे टोपशी लावलेली आहे. आता आतमधलं काम करायचंच आहे. आणि इथे बघू शकता दीदी इथे पाणी लिपत आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आम्ही शेतातली माती आणलेली आहे आणि तिकडे आम्ही आतमधून पण आता भिंत लावून झालेल्या आहेत. अजून थोडासा कोपरा राहिलेला आहे आणि आतमधलं आता काम सुरूच करायचं आहे. तर चला आता बघूया कसं आम्ही करतो ते. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आम्ही इथे आतमधून पण माती लावलेली आहे. आता थोड्या लाल मातीचा भराव करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आम्ही शिवाजी महाराजांसाठी इथे बसण्यासाठी बनवायला लावलेलं आहे. आणि इथे एक विहीर आहे, इथे एक तला पण आहे. आणि आता हे पण बनवूनच घेऊया पटकन. आणि इथे दरवाजा बनवायचा आहे त्यामुळे इथे असं बनवायला घेतलेलं आहे जागा. आणि हा पूर्ण पाण्यातला किल्ला आहे त्यामुळे खूप मेहनत लागेल साईडला पाणी पण टाकण्यासाठी. मित्रांनो, इथे बघू शकता आम्ही शिवाजी महाराजांना बसण्यासाठी असं बनवलेलं आहे. आता याला पूर्ण साईडून भिंत बनवून घेऊया. तर मित्रांनो, इथे बघू शकता आम्ही सिमेंटचं पाणी करून असं किल्ल्याला लावायला घेतलेलं आहे. त्यामुळे किल्ला मजबूत बनेल आणि काही तडं येणार नाही आणि खूपच असं चांगलं सुद्धा दिसेल. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आम्ही सिमेंट लावून झालेलं आहे पूर्ण. सिमेंट लावलेलं आहे आणि आम्ही अजून माती आणलेली आहे कारण माती कमी पडलेली होती. तर आता ही माती इथे भिंत बनवण्यासाठी आणलेली आहे. तर चला भिंत बनवूया. इथे बघू शकता काल एवढा झालेला होता आणि आज आहे 4था दिवस. तर आज 4थ्या दिवसात तर पूर्ण होईलच असं मला वाटतं कारण आता इकडे साईडला पाणी सोडण्यासाठी सिमेंट खाली असं पूर्ण करून घ्यायचं आहे खोदून वगैरे. तर चला करूया पटापट. आणि आतमध्ये तर शेड्या वगैरे करायच्या आहेत त्या आधी करू. इथे तुम्ही बघू शकता आम्ही असं बनवलेलं आहे हे. आणि इथे आता नली खोदायला लावलेली आहे पाणी सोडण्यासाठी आणि आमची पप्पा पण मदत करत आहेत आणि ते खोदायला घेतलेलं आहे. तर चला मी पण आता खोदत घेतो. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता आम्ही इथे असे भिंतींना टोक केलेले आहेत पूर्ण आणि त्याला आता जरा हर्षल पाणी लिपत आहे. मी टोक करून दिलेले आहेत.
तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आम्ही इथे नली खोदून झालेली आहे, पूर्ण माती पण काढलेली आहे आणि इथे थोडीशी आतमध्ये माती टाकून आता इथे तुम्ही घमेलात माती बघा ती टाकायची आहे. तर मित्रांनो मी आता इथे काला कलर घेतलेला आहे आणि इथे मारलेला पण आहे थोडासा, तुम्ही बघू शकता. त्याला पूर्ण किल्ल्याला मारून घेऊ आणि व्हाईट कलरने असे रेषा मारून घेऊ. तुम्ही माझ्या मागे बघतच असाल की काला कलर पूर्ण मारून झालेला आहे. आता दादानी रेषा मारायला लावलेल्या आहे सफेद कलरने. आता मी पण मारतो, तर चला मारू आता. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पप्पांनी ते सिमेंट लावायला घेतलेलं आहे पूर्ण. आम्हाला काही एवढं चांगलं येत नाही त्यामुळे. आणि ते तुम्ही बघू शकता कलर बाहेरून मारून झालेला आहे इथे. आता अजून आतमध्ये मारायचा राहिलेला आहे, तर तो थोड्याच वेळात करू. तर आता जरा पप्पा करत आहेत तर त्यांना सिमेंट आणून देऊया चला. आता सिमेंट लावून झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पूर्ण सिमेंट लावून झालेलं आहे आणि मी आतमध्ये आणि पूर्ण काठाला राई पण पेरून झालेली आहे आणि सिमेंट मस्त बसलेलं आहे. बघू त्याच्यात पाणी राहतं का काय. मित्रांनो रात्र पडलेली आहे आणि आम्ही अजूनपर्यंत किल्ल्यावर कंटिन्यू करत आहेत कलर मारायचं काम. आता एवढं झालेलं आहे, मी पण आता मारतच होतो. आता मच्छर अगरबत्ती लावलेली आहे आणि ते बघू शकता दादानी असं कलर मारलेला आहे. आता उद्यापर्यंत पूर्ण झेंडे वगैरे लावायला लागतील. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता एवढं वरती रेषा मारून झालेला आहेत आणि आम्ही मोठा मेन कापड घेतलेला आहे, कारण पावसाचा काय भरोसा नाही, कधी पण येऊ शकतो. तर चला टाकून घेऊया आणि पुढचा किल्ला आता डायरेक्ट उद्या बनवूया, कारण काही राहिलेला नाही, फक्त झेंडे आणि काही कुठे कलर मारायचा राहिलेला आहे थोडंसंच. तर मित्रांनो आज आहे किल्ला बनवण्याचा 5वा दिवस आणि मी इथे सकाळी उठून कलर मारायला घेतलेला आहे. थोडासा राहिलेला होता तो आणि इथे रात्रीचे कलर मारून झालेलाच आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे आम्ही पाणी पण वाचून झालेलं आहे, फक्त इथे काही जास्त वरती आहे त्यामुळे पाणी जाऊ नाही शकत. तर आता कलर मारून झाल्यावर पूर्ण किल्ला रेडीच होईल. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता पूर्ण किल्ला तयार झालेला आहे, रांगोली वगैरे वगैरे आणि ते मंदिर घर विहीर वगैरे पूर्ण झालेलं आहे. पाणी पण सोडलेलं आहे, तर आता पाण्यामध्ये आता कलर मिक्स करायचा आहे नीला. अजून माऊली आणि शिवाजी महाराजांना स्थापन करायचं राहिलेलं आहे. आता आम्ही आंघोळ्या करून घेतो आणि मग भेटतो. तर मित्रांनो इथे किल्ला बनवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मला आमची गँग आहे किल्ला बनवणारी, तर तुम्हाला आता आम्ही किल्ल्याचे सिनेमॅटिक शॉट दाखवतो. किल्ला बनवण्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि या ब्लॉगमध्ये एवढाच. माझा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.